नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्याचे पुढील मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस असणार आहेत. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं आहे. आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील कुणाचंही नाव पुढे येत नसल्याकारणाने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असमंजसची स्थिती निर्माण झाली होती. वास्तविक मुख्यमंत्रीपद नेमकं कुणाकडे जातं यावरूनच आधीपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असमंजस होतं. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. मात्र भारतीय जनता पार्टीला 132 आमदार निवडून आल्याकारणाने नैसर्गिक न्यायाने त्यांच्याकडेच मुख्यमंत्री पद जाईल हे अँटिसिपेट होत होतं. मात्र तरीही शिवसैनिकांना कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या कारणाने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळेल अशी शक्यता वाटत होती. मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास साफ नकार दिला आणि त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. अखेर आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं आणि निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केला आणि देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं. देवेंद्र फडणवीस नेमके आहेत कोण? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये एक फिनॉमिनल नेता कसा काय झाला हा प्रवास देखील अतिशय रंजक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अतिशय तरुण वयात नागपूरसारख्या एका महत्त्वाच्या शहराचे ते महापौर झाले. नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि या नगरीचे ते महापौर झाले. त्यानंतर अतिशय कमी वयात आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली चमक सभागृहामध्ये दाखवायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये वृत्तवाहिन्यांचा जमाना आला आणि वृत्तवाहिन्यांच्या या जमान्यामध्ये भारतीय जनता पार्टीची बाजू हिरिरीने लावून धरण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा समोर आला आणि त्याच वेळेस राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव मोठ्या प्रमाणात गाजू लागलं. 2014 साली देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र राजकीय पटलावर दूरपर्यंत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्याच वेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पुरेपूर वापर केला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं बस्तान बसवायला सुरुवात केली. त्याच वेळेस त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने 2014ची विधानसभेची निवडणूक लढवली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड आलेली लाट, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रव्यापी पक्षाची ताकद आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय कमी वयात राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना अडचणींचा सामना देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात करावा लागला. शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली असली तरी सातत्याने सगळ्यात मोठा विरोधी पक्षासारखी ती वागत होती. आमदार खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड मोठ्या दबावाचं राजकारण केलं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय चाणक्षपणाने सगळ्यांवर मात करून सातत्याने
आपले नेतृत्व हे गाजवत होते. अशातच 2019च्या निवडणुका झाल्या. 2019च्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी 105 आमदारांसह राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष झाला. मात्र असं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मी परत येईन अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याचं ठरवलं. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांना शरद पवार आणि काँग्रेसने साथ दिली आणि 25 वर्षांची शिवसेना भाजपची युती तुटली आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. त्यानंतरही त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यातच कोविड आला आणि अशातच राज्य सरकारची अनेक प्रकरणं ही देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढली. एक प्रकारे राज्य सरकारच्या चुकांची लक्तरं त्यांनी वेशीवर टांगली असं म्हणायला हरकत नाही. आणि देवेंद्र फडणवीस हे जवळपास 2.5 वर्ष सत्तेपासून दूर राहिले असले तरी राज्यामध्ये ते केंद्रस्थानी होते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचं वारं हे प्रचंड मोठ्या प्रमाणात घोंगावत होतं आणि अशातच त्यांनी एक नव्हे तर 2 पक्ष फोडले आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन त्यांनी राज्यामध्ये सत्तांतर घडवलं. त्यावेळेसही देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी अटकळ होती. मात्र शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सगळा सामना फिरला आणि देवेंद्र फडणवीस यांना विषाचे घोट प्यावे लागले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. इच्छा नसताना देखील देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. वास्तविक आपण सत्तेत सहभागीच होणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली होती. मात्र पुन्हा एकदा दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांच्यावर दबाव टाकला आणि उपमुख्यमंत्री पद त्यांना घ्यावं लागलं. तेव्हापासून बोचत असलेला काटा हा देवेंद्र फडणवीस यांना स्वस्थ बसू देत नव्हता आणि पुन्हा एकदा त्यांनी राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दौरे सुरू केले. संघटना अतिशय ताकदीने बांधायला सुरुवात केली. निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात केली आणि अशातच पुन्हा एकदा जरांगे पाटलांसारखं प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलं. मराठ्यांचं हे आंदोलन न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः थैमान घालत होतं. मनोज जरांगे पाटील यांनी खुलेआमपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक प्रकारे मोहीम उघडली होती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ब्राह्मण मुख्यमंत्री होणारच नाही अशा प्रकारच्या वल्गना देखील केल्या गेल्या आणि या सगळ्यातूनही मार्ग काढत आणखी एक पक्ष त्यांनी फोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देखील 2 चक्र केली. आता अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्या साथीने महाराष्ट्राचा कारभार सुरू होता. जरांगे पाटलांचे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होतं. एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये खरंच भारतीय जनता पार्टीच्या विरोधी वातावरण तयार होतं की काय अशी चिन्ह दिसू लागली. अशातच 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठी हार सहन करावी लागली. भारतीय जनता पार्टीच्या 25 खासदारांची सदस्य संख्या 9पर्यंत खालती आली आणि खरंच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र विरोधी वातावरण आहे की काय असं सगळ्यांनाच वाटू लागलं. मात्र इथेच त्यांच्यातला राजकीय रणनीतिकार जागृत झाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायच्या असं यावेळेस ठरवण्यात आलं आणि एक प्रकारे महाराष्ट्रातली ही रणनीती कामाला आली आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं थम्पिंग मॅच्युरिटी ही महायुतीला प्राप्त झाली. भारतीय जनता पार्टीच्या एकट्याच्या ताकदीवर 132 जागा निवडून आल्या आणि अखेर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं मी पुन्हा येईल हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आता शपथ घेणार आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची 10,000 पोस्टकार्ड पाठवली। गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यातच यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही अधिक प्रकर्षाने बाब जाणवली आहे। त्यामुळे या संदर्भात पुनर्विचार व्हायला हवा असं मत देखील आव्हाड यांनी यावेळेस व्यक्त केलं। ईव्हीएम हॅक केले असा आमचा आरोप नाही, मात्र ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असं आमचं मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत। 17C फॉर्म आणि झालेलं मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काहीतरी घोटाळा आहे। 5 वाजता 52% मतदान होतं आणि नंतर ते 65 ते 68% होतं। ही आकडेवारी कशी काय वाढते असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे। यावेळेस माजी नगरसेवक मिलिंद साळवी, अपर्णा साळवी, रचना वैद्य, त्याचप्रमाणे राजेश साटम, राजेश कदम, मिलिंद बनकर, राजू चापले, गजानन चौधरी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।